नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग सुरुवात करूया तर सध्याच्या टॉप 20 न्यूजपासून. संजय गायकवाड यांनी शिवरायांचा इतिहास वाचला असता तर शिवाजी महाराजांनी गद्दारांना काय सजा दिली होती हे कळलं असतं. या गद्दारांना पळतानाही हजारदा विचार करावा लागला असता, अशी टीका शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. अमितजींना मी खूप शुभेच्छा देतो, पण त्यांनी मातोश्रीपासून जरा सांभाळून राहावं असा सल्ला कदम यांनी अमित ठाकरेंना दिलाय. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील बेरोजगार तरुणांचा झुरळ असा उल्लेख केला होता. त्यानंतर अभिजित दिपके या तरुणाचे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली आहे. याला बडे नेते देखील पाठिंबा देत आहेत. भाजप नेते प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यापासून वातावरण तापलं आहे. ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यानंतर आमदार लाड यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली आहे. महाराष्ट्रात सरकार आल्यापासून एकाही ओबीसीचा प्रश्न मार्गी लागत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. मुंबईतील IPL सामन्यांदरम्यान स्टेडियमच्या स्क्रीनवर झळकणाऱ्या सलाम मुंबई या स्लोगनवरून आता नवा वाद निर्माण झालाय. भाजप युवा मोर्चाने या घोषणेवर आक्षेप घेत सलाम मुंबईऐवजी नमस्ते मुंबई किंवा नमस्कार मुंबई असा वापर करण्याची मागणी केली आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दीपक सिंग यांनी या संदर्भात मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे अधिकृत निवेदन दिले आहे. महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असतानाच आता खुद्द महायुतीतील बड्या नेत्यानेच या योजनेवर थेट बोट ठेवलंय. लाडकी बहीण योजनेमुळे शासनाचा आर्थिक ताण मोठ्या प्रमाणात वाढला असून विविध ठिकाणी जितका विकास कामांचा निधी पोहोचायला पाहिजे तितका तो पोहोचत नाहीये, असं अत्यंत मोठं आणि खळबळजनक विधान साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलंय. उदयनराजेंच्या या घरच्या आहेरामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई, पुणे, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी अखेर राज्य सरकारने एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तब्बल 6 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र सरकारी गृहनिर्माण संस्था नियमांना सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 1.25 लाख गृहनिर्माण संस्थांच्या दैनंदिन कारभारात आणि नियमांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. नव्या नियमावलीत डिजिटल प्रशासन, पुनर्विकास प्रक्रियेतील पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि सामान्य सभासदांच्या हक्कांवर विशेष भर देण्यात आलाय. मुंबईतील सेट GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल इथे अत्याधुनिक वेसल सीलर उपकरण उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आता इथे उपचारासाठी येणाऱ्या गरीब रुग्णांना मोठी मदत होणार आहे. यंदा मान्सून राज्यात वेळेवर दाखल होणार असल्याची माहिती आहे. हवामान विभागाने मान्सून वेळेवर दाखल होणार असल्याची माहिती याआधीच दिली आहे. असं असलं तरी मान्सून पूर्व आलेल्या पावसानंतर लगेच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची घाई करू नये असं आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात आलंय. राज्यात पुन्हा एकदा हवामानात मोठे बदल पाहायला मिळत असून काही भागांमध्ये पावसाची शक्यता तर काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम असल्याचे चित्र दिसत आहे. हवामान विभागाने राज्यातील 6 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला असून 3 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट तर 6 जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात एकाच वेळी पाऊस आणि उष्णतेचा दुहेरी परिणाम जाणवत असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय. सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा मोठी दरवाढ केली आहे. सलग 4थ्यांदा ही दरवाढ मागच्या 10 दिवसांमध्ये केली आहे, तर सलग 2ऱ्यांदा ही मोठी दरवाढ केल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे रोजी 3 रुपयांहून अधिक पेट्रोल डिझेल महाग झालं होतं. त्यानंतर दरवाढ ही कमी होती. आता 2 रुपयांहून अधिक दरवाढ करण्यात आली आहे. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये गुन्हेगारी कोणत्या थराला गेली याचा भयान चेहरा समोर आलाय. पण अजूनही बीडमध्ये गुन्हेगारी काही केल्या कमी होत नाही. अशातच एका दारूच्या दुकानावर काम करणाऱ्या एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. बीड शहरात एका दुकानात काम करून आपली उपजीविका भागवणारा उमेश दळवी या तरुणाला अमानुष मारहाण झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पेपरपोड्या शिवराज मोटेगावकर हा आपल्या RCC कोचिंग क्लासमध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन विद्यार्थ्यांवर शिंपडत होता. यावेळी तो तुम्ही एम्समध्ये लागणार 144 वर्षांनंतर सूर्य आणि चंद्र एका रेषेत आलेत असं म्हणत चक्क बाकावरून उड्या मारत जात होता. मुळात विज्ञान शिकवणारा शिक्षक आपल्या विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या वर्गात कसे अंधश्रद्धेचे धडे देतो हे पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. मोटेगावकराच्या या भोंदूगिरीवर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येतोय.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला फरार आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या ताब्यात लागला नाही, पण आंधळेच्या गावामध्ये गावकऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय. कृष्णा आंधळे जोपर्यंत बाहेर आहे तोपर्यंत तुम्ही आमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही, तुमचा बाप जिवंत आहे, अशा शब्दांत गावकऱ्यांनी धमकी देण्यात आली आहे. गावातील काही लोक हे अजूनही कृष्णा आंधळेच्या संपर्कात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. पुण्यात गेल्या काही दिवसांतील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात नाकाबंदी वाढवण्यासोबतच सर्व हॉटेल्स आणि बार रात्री 10 नंतर सक्तीने बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. मात्र प्रशासनाच्या या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रात्री 10 वाजताच हॉटेल्स बंद करावी लागत असल्याने व्यवसायावर आणि पर्यायाने आर्थिक गणितांवर मोठा फटका बसत असल्याचा दावा हॉटेल चालकांनी केलाय. या निर्णयाचा निषेध म्हणून काही हॉटेल चालकांनी एकत्र येत अनोख्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन छेडलं. हॉटेल बंद करण्यासाठी कारवाई करायला आलेल्या पोलिसांचे त्यांनी चक्क गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आणि आपला विरोध नोंदवला. मात्र पोलिसांनी ही फुले स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने 30 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. या विजयासह राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये पोहोचणारी चौथी टीम ठरली होती. खरं तर मुंबईसाठी यंदाचा हंगाम फारसा चांगला गेला नाही, पण मुंबईकडे काल घरच्या मैदानावर सामना जिंकून शेवट गोड करण्याची संधी होती. पण मुंबईने ही संधी हिसकावली, त्यामुळे मुंबईचे चाहते प्रचंड भडकले होते. तसेच इतकेच नव्हे तर मुंबईच्या या पराभवाचे खापर कॅप्टन हार्दिक पांड्यावर फोडले जात आहेत. देऊळ बंद 2 ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 2.45 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 2.55 कोटी रुपयांची कमाई झाली होती. देऊळ बंद 2च्या वीकेंडच्या कमाईत दुप्पट वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. पहिल्या शनिवारी कमाईचा आकडा 4.85 कोटी रुपयांवर पोहोचलाय. मोगरा फुलला हा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना प्रसिद्ध गायक गणेश शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स उघडल्याने मोठा अनर्थ टळला आणि गाडीत असलेल्या तिघांचे प्राण वाचले. त्यापैकी एअरबॅगमुळे गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली असून गायिका सन्मिता शिंदे आणि गायिका प्रतीक्षा या दोघींच्या पायाला दुखापत झाली आहे. या अपघाताबद्दलची माहिती खुद्द गणेश यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकरांनी कमेंट्स करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. अभिनेता रितेश देशमुख स्टारर आणि दिग्दर्शित सिनेमासाठी चाहते प्रतीक्षित होते. अशात 1 मे रोजी प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आणि चित्रपटगृहाबाहेर सिनेमा पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली. आज सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास 24 दिवस झाले आहेत, पण तरी देखील राजा शिवाजी सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील पकड मजबूत असल्याचं दिसून येत आहे. 24व्या दिवशी म्हणजे रविवारी देखील सिनेमाने चांगली कमाई केली आहे. जागतिक बाजारात सध्या पश्चिम आशियातील तणावामुळे सोने चांदीच्या दरात मोठे चढउतार दिसून येत आहेत. मागचे सलग 3 दिवस सोन्याच्या भावात वाढ झाल्यानंतर आज मात्र सोनं स्वस्त झालं आहे. गेल्या 3 दिवसात सोनं 4,000 महाग झाल्यानंतर आज घसरण झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळालाय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.